नमस्कार. आपलं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो शिरपूरमध्ये आणि माझ्यासोबत आहेत आर्किटेक्ट स्वप्नील शिंदे, Yes. जे मागच्या 4-5 वर्षांपासून या क्षेत्रात अतिशय उत्तमरित्या काम करत आहेत. अनेक रेसिडेन्शियल प्रोजेक्टवर त्यांनी आतापर्यंत काम केलेले आहे. त्यांना नॅशनल लेवलचं पण आर्किटेक्टसाठी एक विशेष पुरस्कार मिळालेला आहे. त्याबद्दलही त्यांच्याबद्दल बोलणार आहे. त्यांना मिळालेल्या आजवरच्या कामाच्या अनुभवाबद्दल बोलणार आहे. सो सगळ्यात आधी पहिल्यांदा मला विचारायचं ते म्हणजे तुमचा शैक्षणिक प्रवास आतापर्यंतचा, म्हणजे तुमची शाळा कुठली होती, कॉलेज कुठलं होतं, आणि सगळ्यात महत्त्वाचं आर्किटेक्ट हे फील्ड निवडण्यामागची प्रेरणा कोणाची होती, इन्स्पिरेशन कोणाचं होतं, ज्यामुळे तुम्हाला असं वाटलं की मी पण आर्किटेक्ट या क्षेत्रात पाऊल ठेवतो? काय सांगाल? साधारणतः माझं जे ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन झालंय ते पुण्यातच झालंय. बरं. आणि जे आधीचं जे क्वालिफिकेशन आहे 10th और 12th वगैरे ते शिरपूरमध्येच झालंय बेसिकली. सो यात जसं जसं आयुष्यात एक्सेल होताना पुढे विचार आला की जी आत्ताची कम्युनिटी आहे, जे Tier 2 Tier 3 सिटीज आहे, बरोबर. यांच्यामध्ये रिअल इस्टेटमध्ये खूप व्हॉल्यूम ऑफ टर्नओव्हर होतो, बट बरोबर. त्या क्वालिटेटिव्ह आणि काही रिस्पेक्टिव्ह टेक्निकल वर्क नाही होत. सो याचं मेन जे माझ्याकडे इन्स्पिरेशन होतं, यात बऱ्याचशा काही जॅपनीज आर्किटेक्ट्स होते, त्यांचे अच्छा. बुक्स आम्ही रीड केले होते. ओके. इन टर्म्स 12th वगैरेच्या अराउंड. वा. सो त्यांचं जे वर्सॅटिलिटी होतं मटेरियल्समध्ये आणि इन जनरल वर्किंगमध्ये, तो त्याने प्रेरणा देऊन मग आम्ही फायनल डिसिजन घेतलं की आर्किटेक्चर या फील्डला निवडावं, जायचंय. विच इज की त्याचा जो बेस आहे, जो मॅथ्स आणि ड्रॉइंग आहे, तो स्ट्रॉंग असला त्या कारणाने तो संदर्भ इझी जातो. इझी जात होता, बरोबर आहे. आणि मग आर्किटेक्ट केल्यानंतर पुन्हा हे रिअल इस्टेटमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन करावं, स्पेशलायझेशन, असं कुठनं वाटलं? साधारणतः याचं असं होतं की आर्किटेक्चरमध्ये काम करताना बऱ्याचशा नॅशनल इंटरनॅशनल कॉम्पिटिशन्स आम्ही केल्या आहेत पार्टिसिपेट, आणि त्यात बऱ्याचशा कॉम्पिटिशन्समध्ये अवॉर्ड्स मिळाले. बरोबर. सो त्यातला एका अवॉर्ड्सचं ॲज अ जे प्राइज होतं, त्या प्राइज मध्ये ते जे स्पॉन्सर होते त्यांच्याकडनं हा कोर्स मला अनाऊन्स झाला होता. सो त्यातनंच मला ती एंट्री मिळाली, आणि त्या हिशोबाने मी तो 1 वर्षाचा कोर्स लागोलग आर्किटेक्चर सोबत तोही कम्प्लीट झाला. क्या बात आहे. आणि जे नॅशनल अवॉर्ड तुम्हाला मिळाले त्याबद्दल पण थोडं ऐकायला आवडेल. आमचं सध्या आम्हाला 2 नॅशनल अवॉर्ड्स मिळाले. एक आर्किटेक्चर एक्सलन्स अवॉर्ड आणि देन बेस्ट फ्युचरिस्टिक फॉर्म ऑफ द इयर 2024. असे बँगलोरला बिगिनर ग्रुपने ऑर्गनाईज केले होते ते अवॉर्ड्स. ते आर्किटेक्चर फील्ड्समध्ये जे नॉन मेट्रो सिटीज आणि जिथे स्किल्ड लेबर वगैरे अशा गोष्टी नाहीयेत, तरी तिथे तेवढं टेक्निकली आणि बऱ्याच गोष्टी साऊंड होतात असे प्रोजेक्ट जे आहेत, तर अशा आर्किटेक्ट्सला त्यांनी ॲज अ प्लॅटफॉर्म तिथे दिला होता. त्या अंडर आम्हाला 2 अवॉर्ड्स होते. वा. सो आता आपण आर्किटेक्टशी रिलेटेड काही प्रश्नांकडे येऊया. सगळ्यात पहिला प्रश्न तुम्हाशी मगाशी बोलला त्याप्रमाणे की मॅथ्स आणि ड्रॉइंग तुमचं हे 2 त्यातले महत्वाचे घटक आहेत. त्याप्रमाणे तिसरा महत्वाचा घटक आहे ते म्हणजे टेक्नॉलॉजी किंवा तंत्रज्ञान. तर या टेक्नॉलॉजीचा किती फायदा आता तुम्हाला या क्षेत्रात सध्याला होतो? आता सध्या जे कंटेक्स्ट आहे आणि सध्या जे टेक्नॉलॉजिकल जे ऍडव्हान्समेंट चाललंय फील्ड्समध्ये, तर याचा कसं आहे की फारसा फरक जो आहे ना, तो ग्राउंड लेवलला नाहीये. कारण लेबर लिटरेट नाहीयेत, स्किल्ड लेबर नाहीयेत इथं, प्रॉपर ज्या अवेलेबिलिटी आहे मटेरियलच्या तशा नाहीये. सो यात रोल येतो आर्किटेक्ट्स आणि इंजिनियर्सचा, की त्यांनी ह्या गोष्टी अडॅप्ट करून किती लवकर ते ट्रेन करताय, जे ग्राउंडवर लोक आहेत त्यांना. सो ते जितक्या लवकर ट्रेन होतील त्यानंतर त्या ऍक्च्युअल टेक्नॉलॉजी तुम्ही युज करू शकता. जसं फेरोक्रिट झालं, जसं तुमचं सस्पेंडेड सिलिंग स्ट्रक्चर्स वगैरे आहेत, टेन्साईल स्ट्रक्चर्स वगैरे आहेत. सो याचा अभ्यास आणि आतापर्यंतचे जे एक्सपेरिमेंट म्हणतो आपण, सो प्रोजेक्टच्या कॅटेगरी प्रमाणे जसं आपण एक्सपेरिमेंट करतो, तसं ग्राउंड लेवलला युज करताना तो जो अनुभव आहे आतापर्यंत तो खूप चांगला आहे. सो लोकांना त्या गोष्टी कळतात, पण त्या गोष्टी तशा मांडल्या गेल्या पाहिजे. बरोबर. दुसरा, आता आपण टेक्नॉलॉजी बद्दल बोलतोय, तुम्ही नंतर पोस्ट ग्रॅज्युएशन जसं म्हणला तसं केलं, तर आता एखादा नवीन कोर्स पुन्हा करावा असा वाटतो का, किंवा कुठला रिसेंटमध्ये केलाय का? कारण ती टेक्नॉलॉजी रोज दिवसेंदिवस बदलते, तर असं कुठलं वाटतंय का की आता हाही कोर्स मला याच्याबरोबर केला पाहिजे? आता या टेक्नॉलॉजीच्या जगात तुम्हाला जर तुम्ही अपडेट ठेवलं नाही, बरोबर, तर तुम्ही लॅग होत जाणार. यात आता सध्याचा जो मूलभूत जो कोर्स आहे फील्डला रिलेटेड, तो आहे एक बीम म्हणून, बीम बिल्डिंग इन्फॉर्मेशन मॉडेलिंग. आणि त्यासोबत मी म्हणेल की डिजिटल आर्किटेक्चरचा जो एक त्या बाजूचा जर अजून साध्य होत राहिला तसं, तर हे 2 महत्वाचे कोर्सेस आहेत जे कोणी अप्रोच करू शकतो. बरोबर.
दुसरं, तुम्ही आर्किटेक्टमध्ये ग्रॅज्युएशन केलंय म्हणून विशेषतः विचारतो की प्लॅन या फेजला फार महत्व असतं ऑफकोर्स कन्स्ट्रक्शनमध्ये, कारण प्लॅन शिवाय तुम्ही पुढे जाऊ Right, शकणार right. नाही. तर त्या प्लॅनिंग या स्टेजचं महत्व कसं सांगाल तुम्ही, आणि तुम्ही कसं त्या प्लॅनवर काम करता? ओके. सो साधारणतः कुठलाही क्लायंट किंवा कोणीही जेव्हा या फील्डमध्ये ॲज अ क्लायंट येतो, हम्म. तो रादर त्या फील्डचा असो किंवा नसो, हम्म. त्यात सगळ्यात मेन म्हणजे की तुमचं जी क्लॅरिटी आहे, मेंटल क्लॅरिटी आहे की तुम्हाला अचीव काय करायचं आहे. बरोबर. सो या प्रकारची जी गोष्ट आहे, तुमची क्लॅरिटी, तुमचं ब्रीफ, या गोष्टी जितक्या क्लिअर राहिल्या तेवढं ऑन पेपर आणायला ती इझी पडतं. आणि यात आम्ही ॲज अन आर्किटेक्ट मोस्टली बघतो की नॅचरल एलिमेंट्स तुम्ही किती आणू शकता स्पेसेसमध्ये. जसं नॅचरल लाईट आहे, व्हेंटिलेशन आहे, बेसिक स्ट्रक्चर्स की जे विदाऊट एनी आर्टिफिशियल गोष्टी ते ॲज इट इज परफॉर्म होईल ॲज अन कंटेम्पररी आर्किटेक्चर. देन तुम्ही त्यात बऱ्याचशा आर्टिफिशियल गोष्टी ॲडव्हान्समेंट करू शकतात. अगेन कन्सिडरिंग कंटेक्स्ट, इथे बराचसा वास्तूवर फोकस असतो. सो वास्तुशास्त्राच्या मागचे जे लॉजिकल रिझनिंग आहे याचा सखोल अभ्यास हवा. तर तो सखोल अभ्यास असला तर त्याप्रमाणे आपण प्रत्येक क्लायंटला ऍडव्हान्टेज आणि डिसएडव्हान्टेज असं एक्सप्लेन करू शकतो. एक मिनिट. येस. तुम्ही आता मगाशी सांगितलं की विजनरी याच्यावर एक आर्किटेक्ट असतो जो विजन काहीतरी क्रिएट करू शकतो, त्याच्याकडे क्रिएटिव्हिटी असते. सो मला पुढचा प्रश्न असा एक विचारायचा आहे की बिंग अन आर्किटेक्ट, या शिरपूरमधलं, धुळ्याचं जिल्ह्याचं एक विकासाचं विजन, डेव्हलपमेंटचं विजन जर एक डोळ्यासमोर आणलं तर तुमच्या डोळ्यासमोर इंडिव्हिज्युअल काय मुद्दे येतात की ज्याच्यावर आता पुढच्या एक 10 वर्षात 15 वर्षात काम केलं पाहिजे बेसिकली? ओके. ॲज अन आर्किटेक्ट आणि किंवा कुठल्या आमच्या आर्किटेक्चरल असोसिएशनच्या बॉडीज वगैरे आहेत, बरोबर, त्यांनी गव्हर्नमेंट सोबत स्ट्रिक्टली साईड बाय साईड काम केलं पाहिजे विविध प्रोजेक्ट्सवर, की ज्यात मूलभूत ज्या गरजा आहेत, प्रत्येक प्लॉट संदर्भात असेल किंवा प्रत्येक सर्व्हिस रिलेटेड असेल, तर त्यांची खूप कमतरता आहे. जसं तुम्ही इलेक्ट्रिसिटी, अंडरग्राऊंड पाईप, ड्रेनेज लाईन्स म्हटल्या, तर ह्या बेसिक ज्या गरजा असतात ज्या कुठल्याही प्रोजेक्टला आधी लागतात, तर त्या जितक्या सुरळीत असल्या, जितक्या क्लीनली असल्या, तेवढंच जे सिटीची जी स्कायलाईन आहे, तो रोड स्ट्रीट व्ह्यू जो म्हणतो आपण सिटीचा, तो क्लीन असतो. बरोबर. सो जसं इलेक्ट्रिकल अंडरग्राऊंड वगैरे आता नवीन टेक्नॉलॉजीने होतं, तर तशा गोष्टी, किंवा प्रत्येक जे आता सध्या बऱ्याच ठिकाणी डिजिटल फ्लेक्स वगैरे लावण्याचा प्रकार आहे, तो त्याने काय होतं की बऱ्याचशा वास्तू ज्या आहेत त्या झाकल्या जातात. सो याच्यासाठी डेडिकेटेड स्पेसेस असणं, बरोबर, आणि परत मार्केटिंग, इव्हेंट्स आणि या फील्ड बद्दलचा अवेअरनेस लोकांमध्ये पसरवणं, ही सगळ्यात मेजर महत्वाची गरज आहे. पण मग हे सगळं करताना शासनाकडनं काय अपेक्षा, गव्हर्नमेंट कसं सपोर्ट करू शकते या सगळ्या? गव्हर्नमेंट काय करू शकतं की गव्हर्नमेंट त्यांच्या ज्या पॉलिसी आहेत, जसं त्यांचं प्रत्येक आता बांधकाम परवाना असेल, यासाठी प्रत्येक व्यक्ती तिथे जात असतो. ज्यानेही घर बांधलंय तो प्रत्येक व्यक्ती त्या ऑफिसर्सला भेटत असतो, त्या डिपार्टमेंटला जात असतो. सो तिथे जाताना त्याचं एक मूलभूत जे आपण अवेअरनेस म्हणतो, त्या क्षणाला जर झालं तर तिथून तो पुढे त्याचं जे प्लॅनिंग असेल, सिटी लेवलचं म्हणून असेल किंवा कुठल्याही गोष्टीला, सो तिथे तो नॅचरल लाईट असेल, व्हेंटिलेशन असेल, प्रॉपर ड्रेनेज सिस्टम असेल, सो यांचा तो फक्त स्वतःच्या प्लॉटचा मर्यादित विचार न करता ऍज अ सिटीचा होलिस्टिक विचार करेल. सो हे गरजेचं आहे, हे महत्वाचं आहे. बरोबर. दुसरं, तुम्ही रेसिडेन्शियल मध्ये काम केले म्हणून विशेषतः विचारायचं आहे की बऱ्याचदा त्या क्लायंटचं एक फिक्स बजेट असतं आणि त्याच्या अपेक्षा ऑफकोर्स जास्त असतात त्या प्रोजेक्ट कडनं. तर अशा वेळेला ते बजेट आणि क्वालिटी या दोन्हीचं कसं कॉम्प्रोमाइज तुम्ही करता? बरोबर. खूप चांगला प्रश्न आहे. आताच्या टियर 2 आणि टियर 3 सिटीज ज्या आहेत, ज्या रुरल एरियाजला कनेक्टेड आहे, तर यात सगळ्यात मेन इश्यू हाच येतो की लोकांना डिजिटल इंडियामुळे खूप जग जवळ झालं. बरोबर. सो लोकांना बघायला खूप सारे ऑप्शन्स आहेत, बट त्यांना त्याच्या मागची कल्पना नाहीये की कुठले मटेरियल्स यूज झालेत, कुठल्या टेक्निक्स यूज झाल्या आहेत, आणि त्यांचा पॉकेट जो आहे तो तेवढा फ्रेंडली नसतो. सो या गोष्टींना साध्य करण्यासाठी आम्ही बरेचसे अल्टरनेटिव्ह मेथड्स त्यांना डे 1 ला सजेस्ट करतो. बरोबर. सो जेव्हा आपलं प्रोजेक्टचं 3D व्हिज्युअलायझेशन होतं, प्लॅनिंगच्या सोबत स्पेशल प्लॅनिंग वगैरे होईल तेव्हा, सो त्यात आम्ही त्यांना सांगतो की अल्टरनेटिव्ह ज्या कन्स्ट्रक्शन मेथड्स आहेत, जे अल्टरनेटिव्ह मटेरियल्स असेल, जसं एसी ब्लॉक्स झाले किंवा तुमचं केमिकलचा यूज झाला इन्स्टेड ऑफ सिमेंट मॉर्टर वगैरे, या आणि जसं ब्रिक्स मध्ये रॅट ट्रॅप बॉन्ड वगैरे आहेत इन्शुलेशनसाठी, तर अशा मेथड्सचा आम्ही त्यांना सांगून त्यांना एक्सपोज ब्रिक्स झालं, जे एक्सपोज मटेरियल असतील, यांचं नॉलेज देणं, त्यांचं सॅम्पल्स दाखवून त्यांना तिथे कन्व्हिन्स करणं, ही सगळ्यात मोठी गरज आहे. सो या गोष्टी झाल्यावर ऑटोमॅटिक त्यांचं कॉस्टिंग जे मेन स्ट्रक्चरला लागतं ते रिडक्शन होऊन जिथे त्यांना लावायचंय
तिथे फिनिशिंगच्या स्टेजला ते युज करू शकतो. बरोबर. दुसरं, इतक्या प्रोजेक्ट केल्यानंतर एखादा असा आयकॉनिक प्रोजेक्ट सांगाल का की जो करताना तुम्हाला एक वेगळा आनंद मिळाला किंवा समाधान वाटलं किंवा एक अभिमान वाटला स्वतःचाच की मी काहीतरी वेगळं केलं या प्रोजेक्ट मध्ये, असा एखादा प्रोजेक्ट? असा आमचा एक पुण्याला सृजन मल्टीमीडिया कॉलेज ऑफ डिझाईन आहे, पुण्याला भुगाव बावदान येथे तो प्रोजेक्ट आम्ही केलाय. त्या प्रोजेक्टचं वैशिष्ट्य म्हणजे की त्याचं जे फसाड आहे ते फसाड पॅरामेट्रिक पद्धतीने आम्ही डिजिटल आर्किटेक्चरचा यूज करून, त्यात रायनो असेल, ग्रासहॉपर जे लेटेस्ट सॉफ्टवेअर्स आहेत ते यूज करून आम्ही त्याचं पूर्ण फसाडचं स्क्रीनिंग केलंय. सो त्या प्रोजेक्टला असं होतं की छोटा कॉम्पॅक्ट प्लॉट असून त्याचं इलिव्हेशनला तुम्हाला ऍज अ कॉलेज फ्रंटेज मोठं ठेवायचं आहे. बरोबर. कारण नॉर्थ फेसिंग प्लॉट होता, सो नॉर्थ लाईट तुम्हाला मॅक्सिमम हवा आणि त्यात इलिव्हेशनल एलिमेंट्स तुम्ही ऍड न करता त्याला रिकॉल व्हॅल्यू जी म्हणतो आपण आर्किटेक्चर मध्ये ती कशी देणार. सो हा चॅलेंज आम्ही मग व्हर्टिकल फिन्सचा डिजिटल आर्किटेक्चर युज करून त्या फसाड्सचं डिझाईन केलं पॅरामेट्रिक, आणि त्याने त्या बिल्डिंगला एक आता जशी आयडेंटिटी मिळाली ती त्या एरियात कुठे नाहीये. क्या बात आहे, क्या बात आहे. आणि हा झाला एक आयकॉनिक प्रोजेक्ट. आणि दुसरा एक प्रोजेक्ट असा विचारायचा आहे, जेव्हा तो करताना काही अडचणी आल्या किंवा काही प्रॉब्लेम्स आले, आव्हान आले, आणि त्या आव्हानावर कशी तुम्ही मात केली ते पण ऐकायचंय. तसाच जर असे बरेच प्रोजेक्ट्स आहेत ज्यात असे अडचणी येतात, आणि या फील्डचं वैशिष्ट्य तेच आहे की तुमचा कुठलाही दिवस सेम नाही. बरोबर. तुम्हाला दररोज काहीतरी आव्हानं आहेत, तुम्हाला त्या गोष्टी डील करायच्या आहेत. यात मेन म्हणजे शिरपूरच सांगण्यात आलं तर इथे एक 7 हिल्स रिसॉर्ट म्हणून आम्ही प्रोजेक्ट केलाय. अच्छा. सो तिथे त्या रिसॉर्टमध्ये स्टील स्ट्रक्चर केलंय. सो त्याचा जो स्टील स्ट्रक्चरचा जे ट्रस आहे तो सिझर ट्रस म्हणून आम्ही युज केलाय. सो तो जो ट्रस आहे तो टिपिकली कुठेच तुम्हाला बघायला मिळणार नाही. सो तो ट्रसचं जे टेक्नॉलॉजी, जे लोडिंग स्ट्रक्चर आहे त्याचं वर्किंग करताना आणि ते इथल्या लेबरकडनं करून घेणं हे खूप मोठं ऍडव्हान्टेज होतं. बरोबर आहे. सो त्यात लकीली ते जे क्लायंट होते त्यांचं मिलिटरी बॅकग्राऊंड होतं, सो त्यांना ऑन साईट ट्रेनिंग होती. सो त्या प्रोजेक्टमध्ये क्लायंटने स्वतः खूप मेहनत टाकून त्यांनी बऱ्याच गोष्टी केल्या ऑन साईट. बरोबर. सो इथे जे सांगड म्हणतो आपण, टेक्नॉलॉजी असेल, क्लायंटचा इंटरेस्ट असेल, या सगळ्या लोकांचं मिळून ते जे प्रोजेक्ट आता रेडी झालाय तो खूप चांगला झालाय. आता तुम्ही लेबरचा मुद्दा काढला म्हणून मग लगेच पुढचा एक प्रश्न मला आठवला, तो म्हणजे अनस्किल्ड लेबरचं पर्सेंटेज या फील्डमध्ये खूप आहे आणि अशांकडून काम करून घेणं हे बऱ्याचदा धोकादायक पण ठरू शकतं. तर अशा वेळेला मग तुम्ही कसं डील करता अनस्किल्ड लेबर बरोबर आणि कसं ते टॅकल करता? आता सध्या कुठल्याही तुम्ही टियर 3 सिटीज मध्ये गेले, तालुके असतील, त्याच्या खालचे जे गाव आहेत तिथे काम केलं तर तिथे मोस्टली MM मध्ये काम होत नाही. तिथे काम जनरली जे होतं ते फूट आणि इंच पद्धतीने होतं. तो या फूट आणि इंच पद्धतीचा सगळ्यात मोठा जो धोका आहे तो म्हणजे की प्रिसिजन हे नाही येत कुठल्या डिझाईनला. आणि जिथे आपण MM मध्ये डिझाईन करतो की तिथे खूप शार्पनेस हवा, तिथे ह्या गोष्टी अचीव नाही होत. आणि ह्या गोष्टी जे लेबर आहे यांना कळत नाही. आता ही लेबर कोण आहे आधी हे समजून घेणं खूप महत्वाचं होतं. ही लेबर जी आहे ही पारंपरिक लेबर आहे, जे ज्यांनी कुठेतरी काम केलंय, तिथून ते शिकले, मग त्यांनी त्यांच्या मुलांना पुढे काही लोकांना शिकवलं. सो या लोकांना यांचं बॅकग्राऊंड समजून त्यांच्या भाषेत त्या गोष्टी कन्व्हे करणं हे महत्त्वाचं. सो जिथे आम्ही MM किंवा 14 माप न वापरता त्यांना एक सॅम्पल देणं, बरोबर, की त्या सॅम्पल युज करून तुम्ही ते डिझाईन अचीव्ह करा, तुम्ही मेजरमेंट कडे नका बघू नका. सो ते सॅम्पल देऊन मग त्याच्या हिशोबाने ते पूर्ण डिझाईन अचीव्ह करता येतं. सो जिथे आपण म्हणतो की ग्राफिकल मेथड जी आहे, सो इन्स्टेड ऑफ मेट्रिक युनिट सिस्टम आम्ही ग्राफिकल मेथड युज करतो, जी व्हिज्युअल त्यांना दिसते आणि त्याप्रमाणे मग ते गोष्टी पुढे करून घेतात. बरं. दुसरं कुठल्याही कन्स्ट्रक्शन मध्ये स्टील हा अतिशय महत्वाचा पार्ट असतो. तर मग स्टील निवडताना तुम्ही काय पॅरामीटर्स किंवा काय क्वालिटी चेक्स बघता आणि मग ठरवता की हे स्टील आपण घेतलं पाहिजे आपल्या साईटवर? आता स्टील असा एक मटेरियल आहे जो बिल्डिंगचा कोर मटेरियल. बरोबर. सो बऱ्याच कंपन्या आहेत, बरेच प्रोडक्शन हाऊसेस आहेत जे मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स या गोष्टी बनवतात. बरोबर. यात ऍज अन आर्किटेक्ट और इंजिनियर मला वाटतं स्टील जे मेंबर आहे हा थोडा टेन्साईल असायला हवा. बरोबर. सो तो बिल्डिंग आणि अर्थक्वेक रेजिस्टन्स आपण जेव्हा स्ट्रक्चर डिझाईन करतो तेव्हा तो खूप स्टर्डी नसावा. तो त्या वेव्हजला मॅनेज करता आलं पाहिजे त्या मटेरियलला, अलॉंग विथ कॉन्क्रीट, आणि ते जे व्हायब्रेशन्स बिल्डिंगचे ते ऍब्झॉर्ब करता आले पाहिजे. बरोबर. सो या संदर्भाने आम्ही ऑन साईट बरेचसे टेस्ट घेतो. सो त्यात आम्ही कुठलाही बार असेल, प्रत्येक MM चा बार तेवढ्याच MM चा आहे का, हे सगळ्यात महत्वाचं आहे ते चेक करणं. त्यात परत तो बार बेंड होतोय का, तो किती बेंड होतोय, आणि त्याला कट करताना लेबरला किती इझिली
करता येतं. सो याचं मोस्टली जे आन्सर आहे कुठलाही आर्किटेक्ट इंजिनियर सांगण्यापेक्षा तुम्हाला लेबर लगेच सांगते की कुठलं स्टील सगळ्यात इझी आहे टू वर्क विथ. बरोबर. असं. आणि मग आयकॉन स्टील तुम्ही कुठल्या प्रोजेक्टवर वापरलाय का आजपर्यंत? तुमचा अनुभव कसा होता विथ त्यांचे प्रॉडक्ट आणि त्यांची सर्व्हिस दोन्ही बद्दल? आता इथे शिरपूरला दुर्गा ट्रेडर्स म्हणून आहेत. सो त्यांच्यासोबत आम्ही बरेचसं स्टीलचं वर्किंग करतो. सो त्यांचं आमचं पर्सनल रिलेशनही आहे. आणि जेव्हा या संदर्भात आमची चर्चा झाली तर आमचा ऑलमोस्ट 80% ऑफ प्रोजेक्ट्स मध्ये आयकॉन स्टीलच आम्ही युज केलंय. त्याचा सगळ्यात मेन जो फॅक्टर आहे जो छोट्या शहरांमध्ये कामाला येतो तो आहे रिलेशनशिप मॅनेजमेंट. बरोबर. सो कुठलीही कंपनी कितीही चांगला प्रोडक्ट असला पण ती जर ग्राहकांपर्यंत त्या रिलेशनने पोहोचू नाही शकली एक्झॅक्टली तर तो प्रोडक्ट फेल असतो. म्हणजे तो प्रोडक्ट मार्केट फिट नाहीये असं नाही होत, बट जी टीम आहे त्याच्यावर काम करणारी ती तेवढी व्यवस्थित नसते. बरोबर. सो याचाच खूप चांगला अनुभव म्हणून जे दुर्गा ट्रेडर्स आहे त्यांचं रिलेशन्स खूप लोकांसोबत व्यवस्थित आहे, त्यांचं कॅश फ्लो मॅनेजमेंट व्यवस्थित आहे. सो त्यामुळे कुठलाही व्यक्ती त्यांच्यासोबत काम करायला मटेरियल पर्चेसिंगला असो किंवा कुठल्याही सर्व्हिसला त्यांना इश्यू नाही होत. हा. सो त्यामुळे ते सिमलेसली काम होतं. येस. आणि या क्षेत्रात आता जे तुझे दुसरे ज्युनियर मित्र येत आहेत तर त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल या क्षेत्रात येण्यापूर्वी? काय सक्सेस फॉर्म्युला सांगाल? याचा सक्सेस फॉर्म्युला तर कुठल्याही बिझनेस मध्ये असेल, तो व्यक्ती जॉबवर असो किंवा तो व्यक्ती रादर इंडिव्हिज्युअल फ्रीलान्सिंग करत असेल. बरोबर. मी म्हणेल की कुठलाही बिझनेस स्टार्ट करण्याचा जो मेन सक्सेस फॉर्म्युला आहे तो म्हणजे की तो आता आणि उद्या स्टार्ट करणे. अच्छा. रिलाय नाही राहणे. बरोबर. तुम्ही जोपर्यंत रिलाय होणार की या गोष्टी मी शिकणार, मग मी त्या गोष्टी वर्किंग मध्ये आणणार किंवा मी यांच्याकडनं हे मेंटरशिप घेणार, मग हे मला गाईड करतील. सो हा असा अनुभव नसताना पर्सनली आम्हाला जे वर्क झालंय ते हेच वर्क झाले की आम्हाला टेम्पररी कुठलाही असा मेंटर वगैरे नव्हता. बरोबर. सो आम्ही जे शिकलोय ते पडूनच शिकलोय. सो आम्ही ज्या चुका केल्या त्या आम्ही ज्युनियर्सला सांगतो की तुम्ही त्यातनं जाऊ नका. सो तुम्ही जितक्या लवकर या फील्डमध्ये पडाल तेवढ्या लवकर तुमचा अनुभव गेन होईल, तेवढं तुम्हाला प्रॅक्टिकल नॉलेज मिळेल की जे ग्राउंडवर चालतंय. बरोबर. आणि तिथून तुम्ही स्वतःच्या अनुभवाने जे शिकणार ते तुम्हाला कोणी शिकवणार नाही. बरोबर. बरोबर. तर म्हणजे आता त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे हा फॉर्म्युला होता स्टार्ट अर्ली रीच अर्ली टाइप वाला, की जर तुम्ही एखाद्या प्रवासाला सुद्धा जर लवकर सुरुवात केली तर तुम्ही लवकर तुमच्या अपेक्षित ठिकाणी पोहोचाल. त्याचप्रमाणे या व्यवसायात सुद्धा आहे की तुम्ही लवकरात लवकर चांगली सुरुवात करा आणि तुम्ही तिथं लवकर पोचाल त्या यशापर्यंत. तो पुन्हा एकदा आपले मनपूर्वक आभार की तुम्ही आमच्या बिल्ड आयकॉन प्लॅटफॉर्मवर आलात, इतक्या मनमोकळेपणाने गप्पा मारलात आणि येणाऱ्या आगामी काळात असेच उत्तमोत्तम आयकॉनिक प्रोजेक्ट तुमच्या हातून घडावेत याच माझ्याकडून आणि आयकॉन स्टील दोघांकडून मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.